आहात? मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती। तर आज उन्हाळी पदार्थ करायला घेतलेला आहे बटाट्याचा कीस। तर मी बटाट्याचा कीस कसा करते ते मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। मी करत होती, म्हटलं तुम्हालाही दाखवू की मी कसा करते ते। तर इथे मी बटाट्याचा कीस करून घेतलेला आहे। मी ना यामध्ये किस केलेला आहे। हे जे भांडं राहतं हे असं राऊंड राऊंड फिरवायचं, यामध्ये मी किस केलेला आहे। कारण हाताने पण मी कसं करते, पण मग याच्याने सोपं पडतं किस केलं तर। तुम्ही पण याच्यात करून पहा। याच्यात जी सगळ्यात मोठी जाळी असते ना, तर ती घ्यायची आणि त्याच्याने किस काढायचा। आणि मी आयत्या वेळेलाच करते की किस काढून आणि मग लगेच तो वाफवून सुकायला ठेवते। मी रात्रभर ठेवत नाही। तर इथे हा माझा कीस करून तयार आहे आणि मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता। हे तुम्ही पाहू शकता इथे किती स्वच्छ पाणी निघालेलं आहे। जरा पण असा व्हाईट त्याचं पाणी नाही आहे। असंच स्वच्छ पाणी निघेपर्यंत आपल्याला हा कीस धुवून घ्यायचा आहे। आणि हा कीस आता मी इथे काढून घेते आणि सोबतच मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका मोठ्या पातेल्यात। आणि त्यात मी मीठ घातलेलं आहे आणि सोबतच एक तुरटीचा तुकडा घातलेला आहे। तर छोटा तुकडा घ्यायचा, जास्त नाही। थांबा मी तुम्हाला दाखवते। मी एवढा छोटासा फक्त तुकडा, जवळून मोठा दिसतो आहे पण छोटासा तुकडा मी एवढ्या मोठ्या पाण्यात टाकलेला आहे, जेणेकरून हा आपला कीस राहतो ना तो सफेद होतो आणि काळा पडत नाही सुकल्यावर सुद्धा। आणि त्याचे जे आपण कीस तळून घेतो जेव्हा वेफर सारखे, तेव्हा तो सुद्धा पांढरा शुभ्र निघतो। म्हणून छोटासा तुकडा तुरटीचा नक्की घाला। आता आपण हा सगळा कीस एका भांड्यात काढू आणि मग पाण्यात वाफवायला टाकू। आता आपलं पाणी चांगलं उकळलेलं आहे। आता मी कीस यात सोडणार आहे। हा मी जवळपास 1 किलो बटाट्याचा कीस असेल। आणि तो कीस पूर्ण बुडेल त्यानुसार तुम्ही पाणी घ्या। आणि 3 मोठे चमचे मीठ मी त्यात घालून घेतलेलं आहे। मोठ्या गॅसवरच राहू द्या, उकळत्या पाण्यातच याला टाका। आता मी इथे जाळी घेतलेली आहे, त्याच्याने आपण हा कीस हलवून घेऊ। आणि मी इथे भांडं सुद्धा रेडी करून ठेवलेलं आहे, ज्याच्याने ते पाणी सगळं निथळून जाईल या भांड्यामध्ये असं। तर मग नंतर कीस 5-7 मिनटं उकळून घ्यायचा आणि जास्त नाही उकळायचा। तो उकळला का मग याच्यात काढून पाणी सगळं निघालं का मग आपण सुकायला टाकू।
बघा तुम्ही इथे पाहू शकतात आपला किस इथे तयार झालेला आहे। वरती जो फेस होता, जे बबल्स होते ते पूर्ण शांत झालेले आहेत आणि थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे आपला किस। तर मग हा ट्रान्सपरंट झाला का समजायचं की आपला किस रेडी आहे। आता हा काढून घ्यायचा आणि हलवताना सुद्धा जोरजोरात हलवायचा नाही, कारण तो तुटू शकतो आणि त्याचा चुरा होऊ शकतो। हलक्या हाताने हलवायचा आणि आता तो तयार झालेला आहे। आता मी तो काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी कसं। हा किस आता आपण या भांड्यात काढून घेऊ आणि सगळं पाणी मग त्यांचं निघून गेलं का मग आपण सुकायला टाकू। मी वेफर्स सुद्धा असंच करते। आदल्या दिवशी मी वेफर्स पाण्यात भिजवून ठेवत नाही। आयत्या वेळेला वेफर्स करून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून मग अशाच पद्धतीने उकळून घेते। वेफर्सला जास्त टाईम लागतो आणि किसला कमी वेळ लागतो, तर मग त्या हिशोबाने तुम्ही वेळ कमी जास्त करून घ्या। आपला सगळा किस इथे मी काढून घेतलेला आहे। याचं पाणी तर आता आपला किस इथे रेडी आहे। सगळं पाणी त्याचं निथळून गेलेलं आहे। तर आता आपण हा सुकत घालू। तर हा किस ना मी परातीत वाळवायला ठेवणार आहे। त्या इथे माझी स्टीलची परात आहे मोठी आणि त्यावर मी हा कपडा अंथरून घेणार आहे आणि त्यावर मी किस पसरवून ठेवणार आहे, कारण कमी किस आहे म्हणून मग परातीत व्यवस्थित वाळून जाईल। तुम्ही जर जास्त प्रमाणात केला तर तुम्हाला मोठा कागद किंवा साडीवर जरी पसरवला तरी चालेल। तर मग मी यात पसरवणार आहे। चला तर मग आपण वाळवायला ठेवू। आता मी गॅलरीत किस सुकायला ठेवलेला आहे आणि 2 ते 3 दिवसात आपला किस बनून रेडी होईल। कडक सुकवायचा त्याला आणि बस मग हीच होती रेसिपी। आणि सुकल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवते की आपला किस कसा तयार झाला ते। तर आज आहे 3रा दिवस आणि हे आपले किस इथे सुकून रेडी झालेला आहे। मला 3 दिवस लागले, म्हणजे तो खरं 2 दिवसात सुकून गेलं, पण मी तरी 3 दिवस कडक उन्हात ठेवला, म्हणजे काही शंकाच नको। म्हणजे हा चांगला आपला सुकून रेडी आहे। चला तर मग आता मी तळून दाखवते की कसा होतं ते। आता मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि सोबत ज्यात काढायचं ती कढई आणि झारा घेतलेला आहे आणि इथे आहे आपला किस। तर मग तळून बघू आणि बघू कसा होतं ते। आता इथे आपलं तेल गरम होतंय आणि
हा जो किस आहे त्याचा मी चिवडासुद्धा बनवणार आहे आणि ती रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत आजच शेअर करणार आहे. चला तळून घेऊ. ही माझी ना खूप जुनी कढई आहे, म्हणून मी स्पेशली तळण्यासाठी तिला वापरते आणि तळण काढण्यासाठी म्हणून मी स्पेशल ठेवलेली आहे. कारण आपल्याला माहिती की तळण ज्या कढईत काढलं जातं ती कढई कशी होते, ते तेलकट होऊन जाते किंवा थोड्या दिवसांनी काळी पडते. म्हणून स्पेशल तळण काढण्यासाठी माझी कढई मी ठेवलेली आहे आणि त्यातच मी शक्यतो तळण काढत असते. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे आपला पांढरा शुभ्र बटाट्याचा किस बनून तयार आहे. तर एकच ती जी मी टिप सांगितली की छोटी अशी तुकडा तुरटीचा जर टाकला तर आपला हा किस पांढरा शुभ्र होतो. सुकल्यावर सुद्धा पांढरा शुभ्र होतो आणि तळल्यावर सुद्धा पटकन तळला जातो. तर आता आपण याचा चिवडा बनवून घेऊ. आता मी इथे चिवड्याचं साहित्य घेतलेलं आहे. इथे मी हिरवी मिरची घेतली आहे, थोडे काजू घेतलेले आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे, बघू शकता. आणि सोबतच थोडे मनुके घेतलेले आहेत आपल्याला टाकण्यासाठी. तर मग दुसरे ड्रायफ्रूट वगैरे तुम्हाला टाकायचे असेल तर ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता. आणि जर उपवासाला तुम्ही कढीपत्ता खात असणार तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. कारण मी हा उपवासासाठी बनवते आहे चिवडा आणि त्यात आपण नंतर मग बाकी मसाले घालू, मीठ, पिठी साखर वगैरे. मग आता हे सगळं जे जिन्नस आहे हे आपण तळून घेऊ. आता ज्या तेलामध्ये आपण किस तळला त्याच तेलामध्ये आपण हे सगळं साहित्य तळून घेणार आहोत. आधी शेंगदाणे तळून घेऊ. जास्त लाल नाही करायचे. हे आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत. आपण यात घालून आपण काजू तळून पण जास्त लाल नाही करायचं. थोडंसं किंचित ब्राऊन झाला का मग लगेच काढायचं. हिरव्या मिरच्या, हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. आणि इथे हा आपला चिवडा बनवून रेडी झालेला आहे. आता याच्यात आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊ. इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊ. थोडं मीठ कमीच टाका कारण ऑलरेडी आपण
किस बनवताना त्यात मीठ घातलेलं आहे. आणि इथे हे मनुके आहेत ते मी वरून टाकते. तुम्हाला तळून हवे असते तर तुम्ही तळून पण घालू शकतात. थोडी आता आपण पिठी साखर घालून घेऊ. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं गोड हवं तेवढं तुम्ही त्यात घालून घ्या. मला हा चिवडा थोडा गोडच आवडतो, तर मी थोडी जास्त पिठी साखर घालते, 2 ते 3 चमचे. आणि आता आपण हे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊ. मला आवाजावरून समजतच असेल आपला चिवडा किती कुरकुरीत असा झालेला आहे. आणि जसं मी म्हटलं, तुम्ही इतरही साहित्य यात घालू शकतात. खोबरं म्हणा, कढीपत्ता म्हणा, जे तुम्हाला उपवासाला चालत असेल. तुम्ही जिऱ्याची फोडणीसुद्धा घालू शकतात. हा चिवडा आपला इथे झालेला आहे रेडी. तर किसची रेसिपी आणि किसचा जो चिवडा केला मी त्याची रेसिपी, चिवड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल. आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असतील, जे पहिल्यांदाच माझं चॅनल पाहत असतील, तर त्यांना सांगेल की प्लीज सबस्क्राईब करा. मी असे छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येत असते. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.